इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा अभ्यास करूयात. आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहूयात. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम, दैवते यांच्या स्मृती मौखिक परंपरेने जपल्या जात असत. 5000 वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात होती, परंतु त्या लिपीचे वाचन करण्यात अजूनही यश मिळालेले नाही. भारतातील प्राचीन लिखित साहित्य नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट व शिलालेख इत्यादींवरील कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून भारतीय लेखनकलेची सुरुवात होते. प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने पाहूयात. पुराणे व अन्य धर्मग्रंथ, जैन व बौद्ध धर्मग्रंथ, रामायण व महाभारत यांसारखी महाकाव्ये, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने आहेत. प्राचीन लिखित साधनातून मिळणारी माहिती पाहूयात. विशिष्ट काळातील राजांची वंशावळ, राजकीय घडामोडी व शासनव्यवस्था यांची माहिती प्राचीन लिखित साधनातून मिळते. तत्कालीन समाजरचना, हवामान, नैसर्गिक संकटे इत्यादींचीही माहिती मिळते. त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवन कळते. बाणभट्टांच्या हर्षचरित या संस्कृत काव्यातून 7व्या शतकातील जीवनाचे वास्तववादी चित्रण वाचायला मिळते. कल्हण याबद्दल माहिती घेऊयात. कल्हण याने 12व्या शतकात राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिला. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे करावे हे या ग्रंथावरून दिसते. तत्कालीन नाणी, कोरीव लेख, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा यांचा अभ्यास करून हा ग्रंथ तयार झाला. सोहगौडा ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा येथे ब्राह्मी लिपीत लिहिलेला एक ताम्रपट सापडला आहे. त्यावर वृक्ष, पर्वत, धान्याचे कोठार अशी चिन्हे कोरलेली आहेत. कोठारातील धान्य जपून वापरण्याचा आणि दुष्काळाच्या वेळी कशी काळजी घ्यावी या संदर्भातील हे आदेश असावेत असे मानले जाते. इथे आपल्याला सोहगौडा ताम्रपट दिसत आहे. पुढील मुद्दा पाहूयात. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. मध्ययुगीन काळातील इतिहासकार जियाउद्दीन बर्नी त्याने लिहिलेला ग्रंथ तारीख ई फिरुज शाही, त्या ग्रंथामधील माहिती व विचार पाहूयात. बर्नीने सांगितलेले इतिहास लेखनाचे हेतू पाहूयात. राजांच्या पराक्रमाचे व कल्याणकारी धोरणांचेच वर्णन पुरेसे नाही, राजांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणांचेही ग्रंथात विवेचनही करावे. तत्कालीन विद्वान व्यक्ती, साहित्यिक, संत अशा व्यक्तींच्या सामाजिक प्रभावाचेही वर्णन करावे. त्या काळातील बाबर हा इतिहासकार, त्याचा ग्रंथ तुझुक ई बाबरी, त्या ग्रंथामधील विचार पाहूयात. त्याने केलेल्या युद्धांची वर्णने, प्रवास केलेल्या प्रदेशांची व शहरांची वर्णने, स्थानिक अर्थव्यवस्था व रीतिरिवाज व वनस्पतीसृष्टी यांची माहिती ग्रंथामध्ये दिलेली आहे. अबुल फजल याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची वैशिष्ट्ये पाहूयात. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करणे, मिळालेल्या माहितीची विश्वासार्ह छाननी करणे, पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी संशोधन पद्धती ही त्याने माहिती दिलेली आहे. मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये पाहूयात. मध्ययुगीन भारतामधील मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनावर अरबी व फारसी इतिहास लेखनाचा प्रभाव होता. मुघल राजकर्त्यांची स्तुती व त्यांच्याशी असलेली निष्ठा या इतिहास लेखनातून व्यक्त होते. समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव लेखनात करण्याची पद्धत सुरू केली. मध्ययुगीन भारतातील मुस्लिम इतिहासकारांचे ग्रंथ पाहूयात. अमीर तिमुरी यांचा तुझुक ई तिमुरी, हसन निजामी यांचा ताजुल मासीर, याहया बिन अहमद सरहिंदी यांचा तारीख ही मुबारक शाही आणि अबुल फजल यांचा अकबरनामा. अल बेरुनी यांच्याबद्दल माहिती घेऊयात. मध्य आशियातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार व तत्वचिंतक. त्याने चंद्रग्रहण पाहून निरीक्षणात्मक माहिती लिहिली. कालगणनेवर ग्रंथ लिहिला. मोहम्मद गझनीच्या
पहिल्या स्वारीच्या वेळी अल बेरुनी महमूद बरोबर भारतात आला. त्याने भारतभर प्रवास करून संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. तारीख-ए-हिंद या ग्रंथात त्याने भारतातील तत्कालीन स्थितीचे सर्वांगीण वर्णन केले आहे. त्याने मुहम्मदाच्या भारतावरील स्वाऱ्यांवर टीका केली आहे. त्याने पतंजलीच्या योगसूत्राचे व कपिल मुनींच्या सांख्य इत्यादी संस्कृत ग्रंथांचे अनुवाद अरबी भाषेमध्ये केले. त्याने 150 ग्रंथ लिहिले असे म्हणतात, परंतु त्यातील 27 ग्रंथच आज उपलब्ध आहेत. बखर वाङ्मयाचा अभ्यास करूयात. बखर या शब्दाचा कोशातील अर्थ आहे हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र. खबर या फारसी शब्दापासून तो बनला असावा. ज्या काळात मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव होता त्याच काळात मराठीत बखरी लिहिल्या. ऐतिहासिक साहित्यातील एक गद्यलेखन प्रकार म्हणून बखरींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर पेशवाईत इसवी सन 1760 ते 1850 या दरम्यान सुमारे 200 बखरी लिहिल्या गेल्या. पानिपतच्या युद्धावर आणि शिवाजी महाराजांवर अनेक बखरी लिहिलेल्या आढळतात. बखरीतून तत्कालीन लोकस्थितीचे वर्णन असते, तसेच इतिहासही असतो, परंतु इतिहासातील काटेकोरपणा त्यात नाही. शिवरायांचे, भाऊसाहेबांचे, पेशव्यांचे व पानिपतच्या युद्धाचे वर्णन बखरकार अतिरंजितपणेही करताना दिसतो. त्यातून त्याची उत्तम निवेदनशैली दिसते. बखरीतील अलंकारिक वर्णन, सुभाषितांचा वापर, सुविचारवजा वाक्य, वीररस व शोकात्मक रसपूर्ण वर्णन यामुळे बखरींकडे इतिहासापेक्षा मराठी गद्य साहित्याचा एक प्रकार म्हणूनच पाहिले जाते. त्या काळातील बखरींचे विषय पाहूयात. सभासद बखर यामध्ये छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीचे वर्णन होते. भाऊसाहेबांची बखर यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन होते. होळकरांची कैफियत यामध्ये होळकरांच्या घराण्याचे वर्णन होते. पानिपतची बखर यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन होते. आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन याची माहिती घेऊयात. 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यावर वसाहतवादी धोरणाचा प्रभाव जाणवतो. भारतीय संस्कृतीविषयीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून दिसून येतो. आपण भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी यांची माहिती घेऊयात. ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम याने द एन्शियंट जॉग्राफी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. यामधील माहिती पाहूयात. भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक, अनेक प्राचीन स्थळांचे उत्खननही केले. बौद्ध ग्रंथामधील उल्लेख असलेल्या ठिकाणांचे उत्खनन आणि संशोधनपर लेखनसुद्धा केले. जॉन मार्शल या इंग्रज अधिकाऱ्याने द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गंधर, तक्षशिला हे 2 ग्रंथ लिहिले. हडप्पा संस्कृतीचा शोध, भारतीय संस्कृती 5000 वर्षांपूर्वीची आहे हे त्याच्या संशोधनाने सिद्ध झाले. जेम्स मिल या इंग्रज अधिकाऱ्याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव, भारतीय संस्कृतीविषयी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन जाणवतो. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. ते मुंबईचे गव्हर्नर होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक त्यांनी सुधारणा केल्या. जेम्स ग्रँड डफ याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती या ग्रंथातून जाणवते. मराठ्यांचा इतिहास ग्रंथात दिलेला आहे. कर्नल टॉड याने टॉड्स ॲनल्स ऑफ राजस्थान हा ग्रंथ लिहिला. राजस्थानचा इतिहास त्याने लिहिला. यातही भारतीयांना कमी लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. विल्यम विल्सन हंटर याने अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द इंडिया हा ग्रंथ लिहिला. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्याच्या इतिहास लेखनात निष्पक्षपाती वृत्ती दिसून येते. वसाहतवादी इतिहास लेखनाविषयी माहिती घेऊयात. ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा यामध्ये समावेश होतो. भारतीय संस्कृती गौण आहे ही त्यांची दृष्टी
लेखनात जाणवते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखन केले. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथांच्या 5ही खंडात वसाहतवादी इतिहास लेखन आढळते. प्राच्यवादी इतिहास लेखन पूर्वेकडील संस्कृती आणि तेथील देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन ज्या युरोपीय इतिहासकारांनी लेखन केले त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक असे म्हणतात. या लेखकांनी संस्कृत व युरोपीय भाषा तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य यांचा तौलनिक अभ्यास केला. या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा त्या काळात होती अशी कल्पना प्राच्यवादी इतिहास लेखकांनी मांडली. त्या काळातील प्राच्यवादी इतिहासकार सर विल्यम जोन्स इसवी सन 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. प्राचीन भारतीय वाङ्मय व इतिहास यांच्या अभ्यासाला चालना दिली. त्यानंतर पुढील प्राच्यवादी इतिहासकार फ्रेडरिक मॅक्स म्युलर, संस्कृत साहित्याचा अभ्यासक. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत त्यांनी अनुवाद केला. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड प्रकाशित केले. ऋग्वेदाचे संकलन केले व जर्मन भाषेत भाषांतर केले. प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनातील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद यांनी केले. राष्ट्रवादी इतिहास लेखन पाहूयात. भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व, वैभव जाणवल्यामुळे त्यांना आत्मभान आले. आत्मजाणीव झालेल्या इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केले त्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केला. भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ शोधून तो वर्णन केला. हे करताना काही वेळा त्यांच्याकडून वास्तवाकडेही दुर्लक्ष झाले. राष्ट्रवादी इतिहासकार पाहूयात. विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव गोविंद रानडे, अनंत सदाशिव आळतेकर, राधा कुमुद मुखर्जी, राजेंद्रलाल मिश्र, विनायक दामोदर सावरकर, काशीप्रसाद जयस्वाल, वासुदेव विष्णू मिराशी, रमेशचंद्र मुजुमदार, भगवानलाल इंद्रजी, रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे राष्ट्रवादी इतिहासकार होते. राष्ट्रवादी इतिहासकारांचे लेखन पाहूयात. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी लेखन हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास त्यांनी प्रेरणा दिली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला. मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली. मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील जागृती प्रतिपादन केली. वि. का. राजवडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड लिहिले. भारत इतिहास संशोधक मंडळाची त्यांनी स्थापना केली. इतिहास लेखनाविषयीची मते स्थळ, काल व व्यक्ती या त्रयींची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय असे ते म्हणतात. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवन दर्शन होय. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असे त्यांचे मत होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ लिहिला. भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा दिली. राष्ट्रवादी इतिहास लेखनास चालना मिळाली. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठा रियासत हा ग्रंथ लिहिला. मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात त्यांनी प्रकाशित केला. रियासतकार या नावानेच ते ओळखले जातात. पुढील मुद्दा पाहूयात. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास याची माहिती घेऊयात. उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा उहापोह मार्क्सवादी इतिहास लेखनात केलेला दिसून येतो. सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम द टू स्लेव्हरी या ग्रंथात मार्क्सवादी इतिहास लेखन केले आहे. भारतीय मार्क्सवादी इतिहासकार म्हणून दामोदर धर्मानंद कोसंबी
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड शरद पाटील आणि रामशरण शर्मा यांना ओळखले जाते. वंचितांचा इतिहास पाहूयात. इथे आपल्याला ते मार्क्सवादी इतिहासकार दिसत आहेत. वंचितांचा इतिहास याविषयी माहिती घेऊयात. समाजातील हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या समाजवर्गाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनापासून झाली. समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहासाची सुरुवात झाली, असे अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाने मत मांडले. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिराव फुले यांनी शूद्रातिशूद्राचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स या ग्रंथात दलितांवरील अन्याय व भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकला आहे. स्त्रीवादी इतिहासाची माहिती घेऊयात. स्त्रीवादी इतिहास लेखिकांसमोरील त्या काळात आव्हाने होती. प्रारंभीच्या काळात पुरुष इतिहासकार असल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले. त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक होते. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन व संकलन करणे, इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार करणे ही त्या काळात आव्हाने होती. स्त्रीवादी इतिहास लेखिका पाहूयात. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. भारतातील पहिला स्त्रीवादी इतिहास लेखन असणारा हा ग्रंथ. पुरुषप्रधान व्यवस्था व जातीव्यवस्थेला त्यांनी विरोध केला. पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्त्रियांच्या जीवनावरील ग्रंथ लिहिले. त्यानंतर मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट इसेज इन सोशल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. पंडिता रमाबाई भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्यावरील निबंधही लिहिला. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी संबंधी त्यांनी लेखन केले. शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर त्यांनी लेखन केले. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन या ग्रंथात केले आहे.